मोठ्या बाई, झालं का लेकाशी बोलून? पोहोचला ना नीट? हो. आणि अदिती कशी आहे? हो बाई, अदिती विषयी विचारायचं राहिलं ग. काय मोठ्या बाई, मुलाच्या नादाला लागून सुनेला विसरलात? सिद्धू मुंबईला गेला ना की मोठ्या बाईंच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. सतत सिद्धूचाच विचार डोक्यात असतो. मी तिच्याविषयी विचारायला हवं होतं ना. असं कसं विसरले ग? हो मोठ्या बाई, नंतर फोन कराल ना तेव्हा विचारा. आणि असंही दिवसातून एक 7-8 वेळा तरी फोन होतोच ना सिद्धू भाऊजींना. त्यापेक्षा मी अदितीला फोन करू का? नको ग, थांब, आता नको करूस. ती अजून आजारी असली तर? तिची सर्दीची भीती गेली असेल का ग? नानी, सर्दी आणि गर्दी यातला फरक समजतोय का तुला? नानी, अहो अदितीला सर्दीचा नाही गर्दीचा त्रास होतो. तोच कमी करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मी ना एक सिरियल बघितली होती. ऐका ना, त्यामधली हिरोईन असते ना, तिला ना उंचीची भीती वाटते. हे सगळं बघून एक दिवस हिरो तिला घेऊन जातो उंच डोंगरावर आणि देतो ना ढकलून. अरे बापरे, मग काय होतं? मग तिची भीती जाते. आणि हिरोईन? ती पण जाते ना कायमची. मी काय म्हणते, अदितीला पण गर्दीची भीती वाटते ना, आपण तिला इकडे घेऊन येऊया आणि देऊया जत्रेत चढून. अगं पल्लू, म्हणजे तिची गर्दीची भीती जाईल ना, म्हणून म्हटलं. नको, घाबरतील माझ्या होणाऱ्या जाऊबाई. हो, आणि ती जत्रेत हरवली तर? नाही, आपण तिला एकटं ठेवायला पाहिजे. म्हणजे तिला ना माणसांची किंमत कळेल आणि आपणहून माणसांची ओढ लागेल. तिला माणसं नकोय तसं नाहीये ग. तिला गर्दीची भीती वाटते आणि आपल्या घरात रमली होतीच ना ती. तिची गर्दीची भीती कमी झालीच पाहिजे. आणि तिची गर्दीची भीती कधीच कमी झाली नाही तर? गुड मॉर्निंग. फक्त कोणीतरी होणाऱ्या बायकोला विसरलंय वाटतं. एकुलती एक बायको आहे माझी, असं कसं विसरेन? जरा कामात आहे का म्हणून. फक्त 2 पेज घे, पाठपोट प्रिंट मार आणि बाकी तोंडी एक्सप्लेन करतोच आहे ना आपण. परवडत नाहीत बाबा. आज भेटतोय ना आपण? आज? अरे आज मला मॉमने तिच्याबरोबर एक मीटिंग अटेंड करायला सांगितली. कुठल्या तरी स्टार्टअप कंपनीची माणसं प्रेझेंटेशन द्यायला येणार आहेत. अच्छा, मग आमच्या अदिती मॅडम समोर कोण प्रेझेंटेशन देणार आहे? नाही, मला नाव नाही माहित, पण मी डिटेल्स काढले. तो जो कोणी आहे तो खूप स्मार्ट आहे म्हणे. माझ्यापेक्षा पण स्मार्ट? नाही, तुझ्यापेक्षा स्मार्ट कोणी असूच शकत नाही. तो असेल मोठा शहाणा, पण माझा सीट बेस्ट आहे. थँक्यू अदिती मॅडम. सीट, आज माझी ही पहिली मीटिंग आहे. म्हणजे डील्स वगैरे कसे होतात, प्रेझेंटेशन कसं करतात हे मी पहिल्यांदाच बघणार आहे. आणि फक्त बघणार नाहीये, तर मॉमने मला त्याच्यावर माझं ओपिनियन सुद्धा द्यायला सांगितलंय. थोडंसं टेन्शन आलंय, बट आय एम एक्साइटेड टू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तू आहेस सोबत? नाही, म्हणजे मी आहे ना कायम तुझ्यासोबत, असं म्हणायचं होतं मला. हा, आणि प्रेझेंटेशन साठी येणारा मुलगा स्मार्ट असेल, पण तू पण काही कमी नाही असं दाखवून दे त्याला. तुझा ठसका दाखव त्याला. अदिती करमरकर समोर प्रेझेंटेशन देणं म्हणजे खायची गोष्ट नाही, कळू दे त्याला. येस, आता बघच मी त्याची कशी फिरकी घेते ते. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण सीड, मला आज तुला भेटायचं पण होतं. भेटतो ते आपण. हे कधी ठरलं? नाही, म्हणजे आय मीन भेटलो असतो आपण. अरे पण ही मीटिंग आहे ना, कसं भेटणार? ठीक आहे, तू कर अटेंड मीटिंग. सॉरी. इट्स ओके. रागावलास? नाही, पण भेटलो असतो तर जरा बरं वाटलं असतं. ओके.
पण मी मीटिंग झाल्यानंतर ट्राय करते भेटायला. चालेल, पण त्या स्मार्ट बॉयला सांग मीटिंग लवकर आटप म्हणून. बाय. बाय. काय रे, काय करतोयस? लॅपटॉप चार्जिंगला लावतोय. का? का म्हणजे बॉस, प्रेझेंटेशन साठी लॅपटॉप नको. मी एक काम करतो, ऑफिसातले सगळे लॅपटॉप घेतो. मालगुडे, सगळे लॅपटॉप जमा करा. यांचा स्पीड बघताना आपलं प्रेझेंटेशन आज होणार नाही असं वाटतंय. राहू द्या, मीच करतो सगळं. एक मिनिट बॉस, पण सगळे लॅपटॉप कशाला? अरे तिकडे जाऊन चार्ज करूयात ना, इकडे बिल येतं, परवडत नाही. खुर्च्या पण घेऊन जाऊया. का? अहो का काय खराब झाल्यात ना, बदलून घेऊ तिकडून. मस्करी करतोय ना माझी? नाही नाही, खरं सांगतो. हे बघा. नाही नाही, तुला नाही कळणार माझी परिस्थिती. हे बघ सिद्धार्थ, हे डील फायनल झालं पाहिजे. होणार. आजचं प्रेझेंटेशन एकदम चांगलं होणार. येस. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी. येस मॅम. नाईस इयरिंग्स. थँक्यू. वेलकम. असं नका करू साहेब, नोकरी गेली ती मी जगू कसा? माझी बायको नेहमी आजारी असते हो, तिच्या औषध पाण्यासाठी मला पैशाची खूप गरज आहे. मला ते काही सांगू नका हो, मॅडमने ऑर्डर दिली तशी. काय झालं? मला अचानक कामावरून काढून टाकलंय मॅडम. मॅम, महालक्ष्मी मॅडमने 50च्या पुढच्या माणसांना कामावरून काढून टाकायला सांगितले. आणि तसंही 2च वर्ष राहिली त्यांच्या रिटायरमेंटची. 2 वर्ष आहेत ना, करू द्या ना काम. मॅडम, मी माझ्या आयुष्याची 25 वर्ष दिली या कंपनीला, आणि राहिलेली 2 वर्षे मी असाच इमानदारीने काम करेल. आता मला पैशाची खूप गरज आहे हो, कामावरून नका काढू. मॅम, मोठ्या मॅडमनी गर्दी कमी करायला सांगितली. महालक्ष्मी मॅडमना सांगा मी यांना कामावर ठेवायला सांगितले. पण मॅम. काका, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणीही कामावरून काढणार नाही. आणि 2 वर्षांनंतर तुमच्या सेंड ऑफ साठी मी इथे नक्की असेल. वैराजी सांगतात, गर्दी अनोळखी माणसांची होते, आपल्या माणसांची नाही. आणि ही सगळी आपल्या जवळची माणसं आहेत. थँक्यू मॅडम, तुमचे उपकार झालेत. अहो प्लीज असा हात नका जोडू. तुम्ही जा तुमच्या डेस्कवर. थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. छान काम केलंस. थँक्यू. लवकर परत ये. हं. हो. खूप मिस करते मी तुम्हा सगळ्यांना. So finally, your daughter is getting married, huh? Great. बस बस, तू बस ना. हो. कोणाशी ठरलं लग्न? इंडस्ट्रियलिस्ट रहेजा यांच्या मुलाशी लग्न ठरलंय माझ्या बेबीचं. यू नो ना रहेजा, स्टीलची मोठी फॅक्टरी त्यांची. येस, आय नो देम. आमच्याकडे आले होते ते, पण फारच कमी बजेट होतं ग त्यांचं, त्यामुळे त्यांच्या कंपनीचं टेंडर आम्ही नाकारलं. बट एनिवेज, कॉंग्रॅट्स. मी ऐकले आधी तिचं लग्न ठरलंय. काय करतो तिचा नवरा? तेही इंडस्ट्रियलिस्टच आहेत. ग्रेट. नाव काय म्हणालीस? अगं हो हो, इन्व्हाइट करणार आहे तुला लग्नाला. किती प्रश्न विचारतेस? अगं माझी बेबी ना आता US ला सेटल होणार आहे लग्न झाल्यानंतर, म्हणून म्हटलं आदिती कुठे राहणार आहे इतकं विचारावं.
अगं काय झालं? कुठं हरवलीस? अगं काही नाही, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, त्याच विचारत होते. यू नो ना, मॉल्सची एवढी मोठी चेन चालवायची इज रिअली नॉट अ जोक. अगदी खरंय तुझं. चल, मी काय आता तुला डिस्टर्ब करत नाही. हा, माझ्या बेबीच्या लग्नाला नक्की यायचं. हा, येस ऑफकोर्स. चल येते मी आता. हो, बाय. आत्ताच अदिती बद्दल हिला सांगताना माझी ही अवस्था आहे. माझ्या सर्कल मध्ये कळलं तर काय होणार आहे? मी आय कम इन मॅडम? काय आहे? येस, कम इन. मॅडम, आदिती मॅमनी तुम्ही काढलेल्या सगळ्या कामगारांना परत कामावर ठेवायला सांगितलंय. व्हॉट? आणि तुम्ही त्यांना कामावर परत ठेवून घेतलं? हो. तुम्हाला माहिती आहे ना, माझा डिसिजन फायनल डिसिजन असतो ते, आणि कोणाच्याही सांगण्यावरून त्यात बदल होत नाही. मॅम, तुम्ही हेही म्हणालात आदिती मॅम ऑफिस जॉईन करताय, त्यांना इथं काही त्रास नाही झाला पाहिजे, त्यांच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो झाले पाहिजेत. अदितीसाठी मी गर्दी कमी करतेय आणि हिचं काय चाललंय? मॅम, बळबाई कोण आहेत? हडळ आहे, हडळ. हडळ? हो, मोठी हडळ. तिचं काय? बळबाई असं सांगतात, आपली माणसं म्हणजे गर्दी नसते, आपण एक फॅमिली आहोत. एक मिनिट, ती बयोबाई इथे आली आहे? नाही, आदिती मॅम सांगत होत्या. ओ गॉड, अदिती या माणसांमधून कधी बाहेर पडणार आहे? पण ही माणसं कोण आहेत? ती एक मिनिट, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. जस्ट गेट आउट. ओके. काहीतरी करायलाच लागणार आहे. मिलिंद, जरा अदितीला समजावून सांग. काय झालं? अरे, मी ज्या एम्प्लॉईजना काढून टाकलं होतं त्यांना परत कामावर ठेवलंय तिने. पण तुझंच म्हणणं होतं ना की आदितीचं मन इथे गुंतावं म्हणून तिला ऑफिस जॉईन करू दे, बिझनेस सांभाळू दे. हो, पण तिला कळायला हवं ना की बिझनेस इमोशन्सवर चालत नाही. त्या सिद्धार्थच्या फॅमिलीचा विचार तिच्या डोक्यातून निघावा म्हणून तिला ऑफिसला बोलवलं होतं मी. नो, पण ती इथेही त्यांचाच विचार करतेय, त्यांचंच लॉजिक लावून इलॉजिकल बिहेव करतेय, त्यांचंच लॉजिक लावून इलॉजिकल डिसिजन घेतेय. त्या गावच्या माणसांमध्ये राहून ना तीही बिंडोक आणि इमोशनल फूल बनत चाललीय. इथे करोडोंच्या डील साईन करायच्या तिला पुढे. त्या इमोशन्स आणि नात्यांमध्ये अडकून ती हे सगळं करू शकणार आहे का? जरा समजावून सांग तिला. हे तर तूही सांगू शकतेस ना, पण जेव्हा खोटं खोटं गोड बोलायचं असतं, कौतुक करायचं असतं, तेव्हा तू बोलायचं. पण जेव्हा रागवायचं असतं, तिला समजवायचं असतं, तेव्हा मी बोलायचं. ओके, सगळं मीच करते, तू काहीच करू नकोस. मी जे करतो ते बोलून दाखवत नाही, आणि मी जे बोलते ते मी करून दाखवणार आहे. त्या सिद्धार्थच्या फॅमिलीने माझ्या आदितीला बिघडवलंय ना, नाही त्यांना त्यांची लायकी दाखवून जर हे लग्न त्यांनाच मोडायला लावलं ना, तर नावाची महालक्ष्मी नाही. हो, आलेत ते. ओके मॅम, तुम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये बसायला सांगितलंय. तुमची सगळी अरेंजमेंट झालीये, तुम्ही जाऊन बसा, मॅम आणि सर येतील. थँक्यू. एक्सक्यूज मी, लॅपटॉप चार्जिंगला लावायचा होता इथे. येस शुअर. एक्सक्यूज मी, तुमचा किती स्टाफ आलाय? आम्ही दोघंच आहोत. अरे सिद्धार्थ, तुझा दे ना चार्जिंगला. प्रेझेंटेशन. अरे हो. आणि तुमचा लॅपटॉप पण तुमच्याकडे असू दे. अरे हा. एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, तुम्ही हे 2 लॅपटॉप चार्जिंगला लावू शकता का? येस शुअर. थँक्यू. जाऊया. हा. हॅलो. या बॉस. मी सिद्धार्थ देशमुख. हां, वेलकम. मॅडम येतीलच इतक्यात, तोपर्यंत तुम्ही तुमचा सेटअप करून घ्या. ओके, थँक्यू. सिड, हाय. तू इथे काय करतोयस? म्हणजे तू प्रेझेंटेशन देणार आहेस? तू थांब, तुला बघतेच. आलेच मी. बाय. बघितलंस का कोण आलंय? कोण आलंय बघितलंस का? हा प्रेझेंटेशन देणार आहे.
मलाही आत्ताच कळतंय. हॅलो सिद्धार्थ, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुझ्या कंपनी सोबत मीटिंग होती आमची आज. नाही, कंपनी माझ्या बॉसची आहे. मी फक्त तिकडे एक एम्प्लॉई आहे. नमस्कार. ओके, बसा ना, सगळे बसा. थँक्यू. नाही, या कंपनीचं मी फार जास्त नाव ऐकलं नाही ना, त्याच्यामुळे मला लक्षातच नाही आलं. हे काय करताय तुम्ही? सिद्धार्थ कडून काम करून घेताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे ते? एक्सक्यूज मी मॅम, पण मी इथे प्रेझेंटेशन साठी आलोय. हा अदितीचा होणारा नवरा आहे, माझा सन इन लॉ. सॉरी मॅडम, आम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला आधी डिटेल्स काढता येत नाहीत? आपल्याकडे येणाऱ्या लोकांचा बॅकग्राऊंड काय, त्यांचं स्टेटस काय? यु नो व्हॉट, सिद्धार्थ किती रिच फॅमिलीशी बिलॉंग करतो. त्याची गावाला 100 स्क्वेअर फीट जमीन आहे. हॅलो, स्क्वेअर फीट नाही, एकर. 100 एकर जमीन आहे. गोठ्यामध्ये 25-30 म्हशी आहेत. यांनी स्वतः त्यांचं शेण काढलंय. हो ना सिद्धार्थ? मॅम, मी इथे प्रोफेशनल कामासाठी आलोय. ओ येस. अरे पण या सगळ्यांना कळायला हवं ना की तू कोण आहेस ते. यांचा गावाला खूप मोठा बिझनेस आहे आणि याचे फॅमिली मेंबर्सच तिथे एम्प्लॉईज आहेत. आय मीन, यांची फॅमिलीच इतकी मोठी आहे की त्यांना बाहेरनं एम्प्लॉईज हायरच करावे लागत नाहीत. यांचं शेत आहे. सिद्धार्थचे वडील स्वतः फार्मिंग करतात. त्यांचं फ्रूट गार्डनही आहे मोठं. त्यांचा नाशिकला खूप मोठा लोकल ब्रँड आहे. आता फक्त तिकडे आहे म्हणजे लोकलच झालं ना, पण डिमांड खूप आहे. हा, आणि बरंच काही, डेअरीज आहेत, केक शॉप आहे, साडी शॉप आहे. सिद्धार्थ, तू तुझे पर्सनल रिलेशन वापरणार नाही असं म्हणतो, पण तुझी होणारी सासू बघ सगळ्यांना ओरडून सांगते की हा माझा होणारा जावई आहे. आणि पापड लोणची सुद्धा. आता कळलं का हा कोण आहे ते? अदिती बेटा, मीटिंग सुरू झाली का? नाही नाही, तुझ्याशिवाय कशी सुरू होईल? हॅलो एव्हरीवन, मी अदिती करमरकर, इथली चीफ फायनान्शियल ऑफिसर. हॅलो, मी सिद्धार्थ देशमुख. हॅलो, आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करायची? येस. तुम्हाला मागे दिसत असेल आणि सगळी पीपीटी मी तुम्हाला मेल केली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप मध्ये आपल्या प्रोडक्टचं इंट्रोडक्शन असणार आहे की आपण काय पर्पजनी प्रोडक्ट बनतो आणि प्रोडक्टची क्वालिटी काय असणार. दुसऱ्या याच्यामध्ये क्वालिटी पर्पज की आपण काय पद्धतीने आपण तो प्रोडक्ट करणार आहोत आणि कितपत त्याची ड्युरेबिलिटी असणार आहे. मॅडम, मिस्टर सिद्धार्थ फारच ब्रिलियंट आणि स्मार्ट आहेत. थँक्यू. आणि अजून काय तुम्हाला हवं असेल तर सगळं मी तुम्हाला मेल केलंच आहे. तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि काय फीडबॅक असेल तर नक्कीच द्या. थँक्यू. एक्सक्यूज मी, आम्हाला या डील बद्दल आणि प्रेझेंटेशन बद्दल जरा डिस्कस करायचं. तुम्ही लोक थोडा वेळ बाहेर थांबू शकाल? वाटलं नव्हतं एवढा टॅलेंटेड. रिअली हिरा आहे, हिरा. हे बघ, आजच्या प्रेझेंटेशन वरून तू तुझा डिसिजन बदलू नकोस. हा जरी हिरा असला ना तरी त्याच्या अवतीभवती सगळा कोळसा भरलाय. त्यामुळे याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देऊ शकत नाही. आणि जर त्याने तिच्याशी लग्न केलंच तर त्याला रस्त्यावर आणेन ना मी. पण आता डीलचं काय करायचं?
प्रेझेंटेशन तर उत्तम केलंय आणि आदिती ही इथेच आहे. माझ्याकडे एक छान आयडिया आहे.